विद्यार्थी मित्रांनो, आज गुरुपौर्णिमा आहे आणि आज या गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही सगळ्यांनी तुमच्या आई वडिलांचं दर्शन घेतलं का? कारण तेच सगळ्यात महत्त्वाचे तुमचे गुरु आहेत. त्यांनी जसं सांगतील तसं जर तुम्ही ऐकलात तर तुमचं कल्याण आहे. आता त्यांनी सांगितलं तुम्हाला स्कॉलरशिपचा अभ्यास करायला, म्हणूनच तुम्ही इथं आलात. उघडा तुमचं स्कॉलरशिपचं पुस्तक आणि पहा प्रकरण 3, अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित मांडणी. स्वाध्याय 3.1 यापूर्वीच पाहिलाय, म्हणून आता आपण काय बघायचं? स्वाध्याय 3.2. पहा पुस्तकामध्ये काय म्हणले. प्रश्न पहिला, 2000 रुपयाच्या 30 नोटा, 100 रुपयाच्या 15 नोटा, 10 रुपयाच्या 3 नोटा आणि 1 रुपयाचे 7 नाणी मिळून तयार होणाऱ्या एकूण रकमेचे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणते? हे तुम्हाला सांगू का रे आयडिया? ह्याची ट्रिक सांगतो तुम्हाला. इकडे बघा, हे बघा, 30 गुणिले 20 करायचे 2000. म्हणजे आता 30 न 0ला गुणलं 0, ह्यानं त्याला गुणलं 0, ह्याला त्यांना गुणलं 0 आणि 30 दोन्ही किती? 60. आता मला सांगा, हे 60,000 पर्यायात कुठं आहेत का? बघा बरं, 60,000 आहेत का पर्यायात? कुठं? किती नंबरमध्ये? म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार? पर्याय नंबर 1च. तरी सुद्धा हे काढून बघा, ह्याचं उत्तर किती आलं? 1500. ह्याचं उत्तर 30, ह्याचं उत्तर 7. मग आता ह्याची विस्तारित मांडणी कशी होईल? पहिल्यांदा काय होईल? 60,000 अधिक पुन्हा काय होईल रे? 1000. त्याच्यानंतर काय येईल? 500. नंतर काय येईल? 30. नंतर काय येईल? 7. जे की पर्याय नंबर कितीमध्ये आहे? आलं का नाही बघा बरं. आपण काढलेलं उत्तर अगोदर युक्तीनं आणि आता गणितानं. आलं का नाही तेच उत्तर? त्याच्यामुळे अशा पद्धतीनं स्कॉलरशिपचा अभ्यास करताना युक्ती वापरत जा. शक्ती नंतर वापरायच्या आधी युक्ती. नेक्स्ट पहा बरं, दुसरा प्रश्न काय दिले? दुसऱ्या प्रश्नात 2.5 लाख ही संख्या तुम्ही विस्तारित रूपात कशी लिहाल असं म्हणलेलं आहे. मग पहिल्यांदा 2.5 लाख लिहित आहेत कसं रे? हे बघा, हे 2 लाख. हे किती झाले रे? 2 लाख. आणि 2.5 म्हणजे अर्धा पुढं 2,50,000 म्हणजे झाले हे 2.5 लाख. एवढं समजलं सगळ्यांना? हे झाले 2.5 लाख. आता हे विस्तारित मांडणीत म्हणजे काय करावं लागेल? 2 गुणिले 1च्या पुढं किती शून्य? 5 शून्य. पुन्हा अधिक 5 आहे. 5 गुणिले 1च्या पुढं 4 शून्य. मग आता हे पर्याय क्रमांक कितीमध्ये आहे? राईट. म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर 4. खरं तर ह्याच्या पुढं काय येणार? पुढं अधिक 0 अधिक 0 अधिक 0. बरोबर आहे. मग काही जरी लिहिलं तरी काही फरक पडतंय का? नाही. हेच उत्तर येणार. समजलं सगळ्यांना? नेक्स्ट पहा बरं, तिसरा प्रश्न काय दिले? तिसऱ्या प्रश्नात सगळेजण बघा. तिसऱ्या प्रश्नात काय सांगितलंय? एक संख्या दिली आणि म्हणलं हे विस्तारित रूप पुढीलपैकी कोणत्या संख्येचे आहे? मग आता हे विस्तारित रूप करून घ्या. कोणती संख्या आहे? 3च्या पुढे किती शून्य? 3 आणि 2 5. 1 2 3 4 5. इथं 7च्या पुढं 4 शून्य. 1 2 3 4 शून्य. आणि 5च्या पुढं 3 शून्य. म्हणजे 5च्या पुढं 1 2 3 शून्य. किती आली बेरीज? 3,75,000. अरे पर्यायामध्ये तर 3,75,000 असं कुठंच दिलेलं नाही आहे. मग काय येईल उत्तर? पर्याय नंबर 1 म्हणलंय 2.5 लाख. हे 2.5 लाख असे नसतात. 2.5 लाख म्हणजे काय रे? 2,50,000. हे 2.5 लाख आहेत, पण हे तर 2.5 लाख नाही आहेत. पुढं काय येईल मग? 2.25 लाख. अरे 2.25 लाख म्हणजे 3 लाखाला 25,000 कमी, म्हणजे हे 2.25 लाख आहेत. हे पण नाही. पुढचं काय आहे? 3.25 लाख. म्हणजे 3,25,000ला 3.25 लाख म्हणतात. मग हे किती आहे? तर 4.25 लाख. पर्याय नंबर किती? समजलं सगळ्यांना? वा, छान. पहा बरं, चौथा प्रश्न काय दिलाय?
एक संख्या दिली आहे आणि काय म्हणले, या संख्येमधील 10,000 स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत व दशक स्थानी असलेल्या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती. हे बघा रे, तोंडी उत्तर आहे. ह्याचं 10,000 स्थानीची किंमत किती, 40,000. ह्याची स्थानिक किंमत किती, 30. 40,000 रुपयातून 30 रुपये गेले तर इथं तर 10 रुपये वजा झाले. 39,990 हे येत नाही. इथं तर 39,000, इथं 1,000 रुपये वजा झाले आणि इथं तर 39,700 म्हणले म्हणजे इथं 330 वजा झाले. म्हणजे अचूक उत्तर आहे पर्याय नंबर 3. बघून घ्या पडताळा. 40,000 मधून 30 रुपये वजा केले तर इथं 9 आले, इथं 9 आणि इथं 3, 39,970. किती सोपा होता प्रश्न. पहा बरं 5वा प्रश्न. अरे हे पण सोपाच आहे की रे. आपल्याला संख्या दिली आहे आणि म्हणलं या संख्येतील अधोरेखित अंकांच्या स्थानिक किमतीमधील फरक. ह्या 5ला अधोरेखित केले म्हणजे 5च्या पुढं 5 अंक आहेत म्हणजे 5 शून्य द्या आणि नंतर 3च्या पुढं 2 अंक आहेत म्हणून 2 शून्य. फरक म्हणजे वजाबाकी आणि मग 10 मधून 3 गेले उरले 7. नंतर इथं 9, इथं 9 आणि इथं 4. उत्तर आलं पर्याय नंबर किती आलं उत्तर, 4,99,700. फार म्हणजे फार सोपा प्रश्न आणि हा प्रश्न तोंडी पण येत होता. हे 5 आहेत म्हणजे 5 लाख. 5 लाखातून 300 गेले उरतात किती, 4,99,000. 1000 मधून 300 गेले किती उरले, 700. असं तोंडी पण काढायला शिका बरं का. अरे बाप रे अरे एवढा सोपा प्रश्न आहे. हे बघा बरं काय म्हणले प्रश्नात. तर प्रश्नात म्हणले एक संख्या दिली आणि या संख्येतील अधोरेखित, हे बघा रे अधोरेखित केलेलं आहे, अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणले. कितवा प्रश्न चालू आहे आपला, 6वा. थांबा. या संख्येतील अधोरेखित अंकांच्या दर्शनी किमतीतील फरक रे बाळांनो. हे मला सांगा ह्या 4ची, एक मिनिट थांबा. इकडे बघा बरं, इकडे बघा. तुम्हाला काय दिसायले, झाड. हे बघा, हे काय दिसायले तुम्हाला, छडी, पॉइंटर. बरोबर आहे. त्याच्यानंतर हे बघा, हे काय दिसायले तुम्हाला, चष्मा. म्हणजे दर्शनी किंमत म्हणजे काय, जे दिसतंय ते किंमत. मग आता हे 4 आहे, ह्याच्या 4ची दर्शनी किंमत किती, 4. ह्या 4ची दर्शनी किंमत किती, 4 आणि ह्यांचा फरक 4 मधून 4 गेले किती, 0. म्हणून उत्तर पर्याय नंबर. किती सोपा प्रश्न आहे. पहा बाळांनो 7वा प्रश्न. आपल्याला संख्या दिली आहे आणि काय म्हणलं रे, असा प्रश्न विचारला आहे, या संख्येतील 2 या अंकाची स्थानिक किंमत. आता हे 2 अंकाची स्थानिक किंमत 8 या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे असं म्हणले. मग पहिल्यांदा 2ची स्थानिक किंमत किती काढा. 2ची स्थानिक किंमत आहे 200. 8ची स्थानिक किंमत किती आली, 8ची स्थानिक किंमत आली 8च. आता हे 8 हे 200च्या म्हणजे समजा हे 200 हे 8च्या किती पट आहेत हे काढावं लागेल. हे मला सांगा 8च्या दुप्पट किती, 8च्या दुप्पट 8 दुनी, 8च्या तिप्पट किती, 8च्या 10 पट किती. बरोबर आहे की नाही, आपण गुणाकार करायला होत ना. तसंच हे आता हे 208च्या किती पट आहेत हे बघण्यासाठी आपल्याला भागाकार करायचा आहे ह्यांचा. 8 1 8, 8 2 16, उरलं किती 4, इथं 0. 8 5 40, 40 मधून 40 गेले 0 0. म्हणजे 200 हे 8च्या 25 पट आहेत. किती पट आहेत, 25. म्हणून पर्याय नंबर किती, समजलं सगळ्यांना. फार सोपा प्रश्न आहे. बघा बरं 8वा प्रश्न. हे तुम्हाला कधी कधी न कन्फ्यूज करायसाठी काही पण देतात बरं का संख्या. आता इथं काय दिले, एका 4 अंकी संख्येत PQRS हे अनुक्रमे 1000, शतक, दशक व एकक स्थानी असणारे अंक आहेत. त्यांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती असं म्हणले. हे समजा अशी एखादी संख्या असेल 7,922. तर तुम्ही काय करताल रे, 7 गुणिले 1च्या पुढं किती 0, 1000, अधिक हे 9 गुणिले 1च्या पुढं किती 0, 2 0, पुन्हा अधिक 2 गुणिले 1च्या पुढं 1 0 आणि अधिक 2. हे असं करताल का नाही मांडणी. अगदी तसं हेच आहे. आता ह्या 7च्या जागी P ठेवलंय म्हणजे P गुणिले किती येईल रे, इथं 1000 स्थानी आहे म्हणून 1000.
अधिक 9, 9च्या जागी क्यू आहे म्हणजे क्यू गुणिले किती येईल 100 अधिक आरच्या जागी 2 आहे समजा म्हणजे इथं आर गुणिले किती येईल 10 आणि यसला यस म्हणजे 1000 गुणिले पी म्हणजे काय येत असते माहिती आहे का 1000 पी अधिक क्यू गुणिले 100 काय येत असते 100 क्यू अधिक आर गुणिले 10 काय येत असते 10 आर आणि यसला यस कळालं सगळ्यांना. मग हे पर्यायात कुठं आहे का किती नंबर पर्याय मग पर्याय नंबर कळालं सगळ्यांना छान. अरे हा तर प्रश्न यापूर्वी आपण सोडवलेला आहे फार सोपा प्रश्न आहे फक्त संख्या बदल आली संख्या दिली आहे आपल्याला कोणती तरी आणि या संख्येत चांदणीच्या जागी सारखेच अंक आहेत. आता या चांदणीच्या जागी इथं जर 5 असेल तर इथं पण 5 इथं 3 असेल तर इथं पण 3 इथं 9 असेल तर इथं पण 9 म्हणजे सारखेच अंक आहेत बरं का. तर त्या 2 स्थानांच्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक एवढा दिला आहे म्हणजे ह्याच्यातून हे जर वजा केलं तर त्याचा फरक एवढा आहे असं म्हणलं आहे. तर ती संख्या कोणती अरे मुलांनो एवढं सोपं आहे ना. आता मी मागच सांगितलं होतं जर फरक असेल तर इथं शेवटी जी संख्या आहे 7 त्याच्याऐवजी कोणता पुढचा नंबर घ्यायचा 8 मग हे त्याच्या पुढं सगळे 0 घेतले म्हणजे हे किती झाले रे 80,000 म्हणजे इथं जर 8 घेतलं तर 80,000तून हे परत 8च आहेत म्हणजे 8ची स्थानिक किंमत 80 मग 80,000तून जर आपण 80 वजा केलं तर हे येतंय का बघा बरं 0 10 मधून 8 गेले 2 इथं 9 इथं 9 आणि इथं 7 79,920 79,920 आलं की रे. मग कशामुळं आलं 8 या अंकामुळं आलं म्हणजे ह्या चांदणीच्या जागी 8 येईल म्हणजे उत्तर असेल आपलं अशा पद्धतीनं 2,87,583 म्हणजे पर्याय नंबर किती कळालं सगळ्यांना. अरे काय सोपा आहे रे प्रश्न. पहा 10वा प्रश्न. अरे 10व्या प्रश्नात बघा समीकरण दिलंय कंसात 10a अधिक b आणि म्हणलं ही 2 अंकी संख्या 84 बरं का म्हणजे 2 मित्र आहेत हे एक जण आहे आणि हे एक ह्या दोघांकडे मिळून किती रुपये आहेत रे 84 रुपये. पुढं काय म्हणलंय जर b ची किंमत 4 असेल तर a ची किंमत किती जर b जवळ 4 रुपये आहेत तर a जवळ किती रुपये असतील मग असं म्हणलंय. मग आता फार सोपं आहे आता हे b जवळ 4 रुपये म्हणजे हे 10 जवळ मिळून किती रुपये झाले रे हां 84 मधून 4 गेले उरले किती 80 म्हणजे ह्याच्याकडं 80 रुपये आहेत. मग आता हे 10 आणि ए ह्यांच्यामध्ये गुणाकार आहे मग 10ला कितीनं गुणलं तर 80 येईल 10ला 40नं गुणलं तर 80 येईल का नाही 10ला 80नं गुणलं तर 80 येईल का नाही 10ला 4नं गुणलं तर 80 येईल का नाही पण 10ला 8नं गुणलं तर 80 येईल म्हणून याचं उत्तर पर्याय नंबर किती बाळांनो 4 ज्याचं किंमत आहे 8 आणि 10 आणि ए ह्यांच्यामध्ये कोणतीच क्रिया नाही म्हणजे कोणती क्रिया असती बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारपैकी कोणती क्रिया असती कोणती हां ह्याच्यामध्ये कोणताच चिन्ह नाही का नाही आहे का चिन्ह दिसायला का इथं नाही म्हणजे कोणतं चिन्ह नाही म्हणजे कोणती क्रिया असते राईट हे कळालं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न घ्या लवकर. अरे स्वाध्याय 3.2 आपलं बोलत बोलत संपलं. अशा प्रकारे आपले हे 10 प्रश्न पूर्ण झालेले आहेत. तुम्ही सगळ्यांनी खूप छान अभ्यास केलात. आता हे प्रश्न लगेच तुम्हाला जर म्हणलं हे सांग बरे तू दुसऱ्याचं उत्तर हे तू सांग बरे मला पहिल्याचं उत्तर हे तू सांग मला 8व्याचं उत्तर तर सांगता येईल का हे चला बरं विचारतो लगेच सांगा बरं मला आता सांगा बरं तुम्ही खरंच